नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपल्यासोबत आहे प्रज्वल, सशादा आणि प्रथमेश. तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळायलाच असेल आज कोणत्या गडाची आम्ही भ्रमंती करायला आलो आहे. तर हा आहे लोणावळ्यापासून जवळच घनगड. तर माझ्या मागे तुम्ही हा दिसतोय, हा बघा, हा आहे घनगड किल्ला. तर आता चला ह्याच्यात सफर चालू करू. हे बघा, या किल्ल्यामध्ये जर तुम्ही प्रवेश करत असाल अगोदर तर हा बघा रस्ता काहीतरी असा आहे. आणि जातानाच तुम्हाला ही ज्या वाटेवरून जर तुम्ही जाणार आतमध्ये जंगल वाट आहे आणि तुम्हाला ही सर्व जनावरं पाहायला मिळतील जर तुमचं नशीब खूपच खराब असेल तर. आम्ही काहीतरी सकाळी घरातून सशादा किती वाजता आपण 5:30 वाजता निघालो असेल. 5:30 वाजता निघालो आहे आणि आता वाजल्यात काहीतरी 11:30. खूप ठिकाणी थांबलेलो आणि थोडं इथे ना आतमध्ये येताना गडाच्या पायथ्याशी येण्यासाठी खूप कन्फ्युजिंग रस्ता आहे. तर तुम्हाला कधी यायचं झालं ना तर गुगल मॅपच्या सहाय्याने या. आणि गडावर येताना जर तुम्हाला मी वरवर सांगू तर तैलबैला, कोरीगड असे तुम्हाला रस्त्यामध्ये गड पाहायला मिळतील. तर त्या दिशेने तरी नसेल कळत तर गावकरी असतात त्यांना तुम्ही विचारू शकता. घनगड पुण्याहून 108 किलोमीटर अंतरावर आहे. या एकोले गावात येण्यासाठी तामिनी घाटातून तुंग तिकोना करत येऊ शकतो किंवा लोणावळा मार्गे आलात तर आंबी व्हॅलीच्या मार्गाने सरळ तैलबैलाच्या दिशेने यायचे. काही अंतर गाठल्यावर भांबर्डे गाव लागतो. तिथूनच जरा पुढे एकोले गावातून आपण किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोचतो. येताना आपल्याला तैलबैला आणि कोरीगड सुद्धा पाहायला मिळते. खूप दिवसानंतर ट्रेक करतोय, मजा येते का माहिती आहे, कारण जवळजवळ 1-1.5 महिना झाला असेल ट्रेक नाही केला. अचानक भयानक प्लॅन बनला काल प्रज्वलचा की चल जाऊन येऊया. म्हटलं चल फ्री आहे. आमच्या दोघांमध्ये प्लॅन बनलेला आणि मग नंतर प्रथमेश आणि सशादा हे दोघं जॉईन झाले आम्हाला. तर आता किल्ला हा बघा, एक नंबर. हा किल्ला मध्यम श्रेणीचा असल्यामुळे या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी अर्धा किंवा 1 तास सुद्धा खूप पुरेसा आहे. थोडं 10 मिनिटाच्या अंतरावर पुढे चालत आल्यानंतर घनेश्वर महादेव मंदिर इथे, आणि ते बघा तिथे तुम्हाला विरगळ सुद्धा पाहायला मिळतील. कदाचित याच घनेश्वर महादेवाच्या मंदिरामुळे या किल्ल्याला घनगड हे नाव पडले असावे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच मंदिराच्या परिसरात आपल्याला विरगळी सुद्धा पाहायला मिळतात. ते बरं झालं प्रज्वल आपण या गडावर रात्री नाही आलो, नाहीतर आमचा प्लॅन होता असा की इथे पण आम्ही जसं आपण कुठे पेबला आम्ही तसं स्टे केलेला तसं आम्ही टेंट आणून इथे करू. ॲक्च्युली खूप जंगलातून वाट आहे आणि दगडधोंड्याची वाट आहे, पण खूप जबरदस्त आहे. म्हणजे या जंगला कारणामुळे ना तुम्हाला ऊन नाही लागत, त्याच्यामुळे थकायला नाही होत. हे बघा ना किती घनदाट आहे. माझ्या मागे बघा, हे बघा ते बघा आता वर चढतात आहे. आणि जंगल भाग म्हणजे जनावरं, आवाज येतात आहे तशी पक्ष्यांची वगैरे. ठीक आहे. भरलेली पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता, मग रिकामी बॉटल घेऊन का नाही उतरू शकत. याच कारणामुळे आम्ही पाण्याची बॉटलच नाही आणली. आम्ही पाणी न घेताच आलो आहे. नाही पण एक बॉटल आहे माझ्याकडे. हां, पण ती स्टीलची आहे तर मग काय फरक नाही पडत आपल्याला. आमच्याकडे पण आहे बॉटल. हां, पण आमच्याकडे ठीक आहे स्टीलची बॉटल आहे, म्हणजे ही फेकता नाही येणार, ती कोणी नाही फेकणार. चला. घनदाट जंगलातून वर चालत आल्यानंतरच समोरच इथे गारजाई देवीचं मंदिर आहे. आणि गारजाईलाच इथे वाघजाई देवी मंदिर असं सुद्धा बोलतात. आणि त्याच्या इथेच म्हणजे माझ्या बाजूलाच हे बघा दीपमाळ आहेत. तर मित्रांनो, हा जो तुम्ही समोर जो बोर्ड बघताय यावर किल्ला हा कोणत्या प्रकाराचा आहे आणि या किल्ल्याचा वापर का होत होता त्याबद्दलची माहिती दिली आहे. आणि खालीच किल्ल्याची वैशिष्ट्ये म्हणजे या किल्ल्यावर बघण्यासारखे कोणती ठिकाणं आहेत ती सर्व इथे खाली तुम्हाला दिलेली आहेत. समुद्र सपाटीपासून 2566 फूट उंचीवर असणारा हा किल्ला येकोलेचा किल्ला या नावाने सुद्धा ओळखला जातो. किल्ला नेमका कोणी बांधला हे ज्ञात नसले तरी या किल्ल्याचा प्रथम उल्लेख निजामशाहीत केलेला आढळतो. हा किल्ला कोळी सामंतांकडून
अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. पुढे निजामशाही बुडाल्यानंतर हा किल्ला आदिलशहातील सरदार ढमाले देशमुख यांच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार असलेल्या ढमाले देशमुखांना स्वराज्यात सामील करून घेतले. त्याबरोबरच हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. किमान 300 वर्ष जुना असणारा हा किल्ला कैद्यांना ठेवण्यासाठी वापरण्यात येत होता. पुणे कोकण मार्गावर पालन ठेवण्यासाठी महाराजांच्या काळात हा किल्ला वापरण्यात आला होता. पुढे 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला. तर इथे अशी वॉशरूमची बहुतेक सुविधा होती, पण आता झाली ती पण बेकार. तर ही जी तुम्हाला खिंड दिसते ना खाली, याला बोलतात मारखिंड. हे बघा, आणि याच मारखिंडच्या समोर हा जो दगड दिसतोय हा आहे घनगडावरचा फेमस दगड, ज्या ठिकाणी खूप जण येऊन आपले फोटो वगैरे काढतात. आता आम्ही सुद्धा इथे फोटो काढू. आणि हा आमचा कबूतर इथे असा वर उडतोय. भन्नाट ड्रोन शॉट आलाय या सुळक्यावरून. आता प्रज्वल घेतोय तिथून. पण हा जो व्ह्यू आहे ना, खरंच एक नंबर. कसा वाटला तुला? भारी. तू तो वर नाही गेलास तरी पण कसं वाटलं? पण एकदम कडक आहे. तर मारखिंडावरून काहीतरी 2 मिनिटावर असं चालत आलात तर हे बघा, पहिला गडाचा हा बुरुज लागतो. हो बघा, आणि इथे शिडी आहे वर जाण्यासाठी. बहुतेक इथे पाण्याचा टाका आहे. आणि आतमध्ये ना इथे थोडं बुरुजापासून म्हणजे महादरवाजापासून पुढे आल्यानंतर ही बघा एक गुहा लागते. हो हो, हा दगड बघा. गुहेच्या बाजूलाच म्हणजे या साईडला हा दगड बघा. एवढा भव्य असा हा दगड कसा पडलाय हा खाली. हे बघा कसला हा दगड आहे. असा पूर्ण हा एक वेगळाच भाग. आणि तिथे वर तुम्ही बघाल ना, हे बघा, आणि इथेच एक देवीचं मंदिर आहे. गडावर मस्त आमचा आता नाश्ता चाललाय. ब्रेड, बटर आणि जाम ह्या माणसाने दिलेलं आहे. का तर 50,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणून ह्याच्यावरच भागवतोय. खूप पार्टी. 50,000 सबस्क्रायबर आणि 70,000 क्रॉस झाले इंस्टाग्रामवर फॉलोअर. हे अशी पार्टी देतोय. बघा 1,40,000 होऊ देत, म्हणजे निदान ह्याच्यात जरा काहीतरी वरच्या लेवलचा खाऊ अशी अपेक्षा करतोय आम्ही. टोस्ट करून मिळेल. टोस्ट तरी मिळेल करून, किंवा बरोबर चहा कॉफी तरी मिळेल. 1,00,000 झाल्यावर हे टोस्ट करून देणार. आता अशात ठेवायला लागतील पुष्टे. तर ह्या दगडाच्या इथे सावळीत आता मस्त खाल्लाय वगैरे आम्ही. हा सर्व कचरा आमचा बॅगेत जाईल. आता तहान लागले, पाणी संपलंय. म्हटलं इथे थोडा आता प्रथमेश पुढे बघायला गेलं, तिथे पाण्याचा टाका आहे. वरती पण आहे. आधी इकडचा बघून येऊ. तर इथून बघा, आता ही एवढीशी अशी वाट आहे आणि खाली पूर्ण दरी. आता इथून पुढे पाणी भरायला एक टाका आहे. पाणी भरून येतो पटकन. आणि पुढे नाही ते ही बघा अशी दोरी आहे एक केबल टाईप. इथे पूर्ण पकडून किंवा तुम्ही याच्या आधाराने पुढे पुढे जाऊ शकता. आता एवढा रिस्की पॅच घेऊन मी वरती आलेलो आहे. आणि इथे बाजूला जर तुम्ही बघाल ना, ते बघा पाण्याचं टाक आहे. छोटंसं असं डबकं आहे. पाणी बहुतेक वाटत तर नाही पिण्यायोग्य आहे. आता बघू बॉटलमध्ये भरून कसं ते. आणि ही वाट जी होती ना, खूप म्हणजे खूपच रिस्की आहे. हा जो तुम्हाला टोक दिसतो इथून असं खाली जायला आहे. आणि खाली उतरण्यासाठी काहीच नाही. एक त्या लोकांनी अशी साखळीची ती रोप लावली म्हणून बरी आहे की त्याच्या सहाय्याने वरती आलो. तर तुम्हाला कधी यायचं झालं पावसाळ्यात तर येऊच नका. आणि यायचं जरी असेल असं या साईडला बघायला तर खूप काळजी घेऊन या. तर एक शिडीचा पॅच लागलेला आहे हा असा काही. आणि वर चढल्यानंतर हा बघा पाण्याचा टाका पूर्ण आणि फुल क्लीन आहे हा. इथून या वाटेने वर चढत आल्यानंतर आहे ना, हे बघा इथे पाण्याचे टाके आहे. 1 2
3 आणि तिथे पण बहुतेक आता काय आहे बघू. पण हे जो पाणी आहे ना पूर्ण गळू आहे, पूर्ण थवंग साचला वगैरे बघा आणि खूप मोठा आहे हा. आता हा वर चढायला बघा कसला थरारक पॅच आहे. वर चढून आल्यानंतर हे बघा अजून एक असा दरवाजा लागतो. तर आता जवळजवळ गड सर केलेलं आहे. वरती तुम्ही बघू शकता आपला भगवा झेंडा, तिथपर्यंत जाऊ. आणि हा माझ्या मागे बुरुज आहे. ती वाट कशी होती आता आलो ते खूप टफ आहे, पण फक्त पावसातून याल तर मात्र जपून या, कारण तसं ती रेलिंगची जी वायर लावली आहे ना ती आहे ठीक आहे, पण पूर्णपणे ना त्याच्या सपोर्टवर पण येऊ नका, कारण खाली जी डाऊनला एंडला आहे ना ती फक्त एका साईन बोर्डला बांधलेली आहे. या अशा साईन बोर्डला अशा एका साईन बोर्डला फक्त ती बांधलेली आहे, त्यामुळे पूर्ण जोर ना त्या वायरवर तर अजिबात टाकू नका. आणि तसं ठीक आहे की पॅच रॉक पॅच आहे, पण चढू शकतो, पण आहे थ्रिलर आहे. वरचा स्पॉट जरा शिडी चढल्यानंतर जो आहे तो स्पॉट थोडासा थ्रिलर आहे, तर थ्रिलर नसेल तर काय मजा नाही आहे ना. तर फायनली हा किल्ला सर करून झालेला आहे. आम्हाला सर करायला काहीतरी मला बहुतेक वाटतं 1.5 तास तरी गेला असेल, कारण खूप टाईमपास झाला आहे आमचा. म्हणजे प्रत्येक एक स्पॉट आम्ही एक्सप्लोअर केलेलं आहे, फोटो काढले आहेत, व्हिडिओ काढले आहेत, ड्रोन उडवलेले. आणि खरंच हा किल्ला चढायला ना मध्यम श्रेणीच आहे, चढू शकता. जर कुठे टाईमपास नाही केला तर फटाफट वरती याल. आणि इथून जो नजारा आता दिसतोय ना एक नंबर. माझ्या समोरच हा बघा तैल बैला आणि मागे हा बघा आपला भगवा ध्वज. आता परत एकदा आपला ड्रोन उडवूया इकडून, मस्त एक नजारे घेऊ. तर आता तुम्ही हे सिनेमॅटिक शॉट आहेत ना हे बघा. तर आम्ही त्या साईडनी ट्रेक स्टार्ट केलेला आणि वर चढताना आम्हाला हे बुरुजा दिसत होते, हा एक आणि तिथे एक आहे तो. आणि ह्या ज्या तुम्हाला दिसतात आहे ना ह्या मला असं वाटतं खोल्या होत्या, आणि हा वरती पण काही अवशेष आहेत बघा. तर आता फायनली आमचा सर्व इकडचा किल्ला वगैरे आमचा बघून झाला आहे, ड्रोन उडवून झाले आहेत, फोटो काढून झाले. तर आता चला किल्ला उतरायला घेऊया. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.